महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन पक्षातील बंड संपूर्ण जनतेने पाहिले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील बंडानंतर अनेक घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये घडल्या. मात्र ज्या पक्षानं पक्ष फोडले असा आरोप झालेल्या भाजप आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरदचंद्र पवार पक्ष म्हणजे शरद पवार यांच्यातील संघर्ष म्हणजे शरद पवार आणि भाजप यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. त्यानंतर आता राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी एकूण 17 जागा ज्यांची निवडणूक होणार आहे त्या 17 जागांपैकी महायुतीकडून भाजप 11 जागांवरती निवडणूक लढवते. त्या 11 जागांपैकी एका जागेची सर्वाधिक चर्चा होते, कारण भाजपनं ज्या 11 जागांपैकी एका जागेवरची उमेदवारी जाहीर केली आहे ती थेटपणे पवारांच्या घराण्यातून साधारणतः राजकीय खेळी ही भाजपनं खेळल्याचं आता बोललं जात आहे. कारण सुप्रिया सुळे यांचे व्याही यांना भाजपनं या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली आहे. त्यामुळं एकीकडे शरद पवार आणि भाजप यांच्यातील संघर्ष, तर दुसरीकडे आता थेट सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही त्यांना भाजपकडून दिलेली उमेदवारी. त्यामुळे आता पुढील राजकारण कसं असणार ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या एकीकडे शरद पवार आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, पण आता थेट पवार कुटुंबाच्या होणाऱ्या व्याहींनाच भाजपनं विधान परिषदेचं तिकीट जाहीर केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या होणाऱ्या व्याहींना भाजपनं उमेदवारी दिल्यानं संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उमेदवारी मिळताच हे व्याही पवार कुटुंबाबद्दल नेमकं काय म्हणाले, त्यांची होणारी सून रेवती सुळे म्हणजे सुप्रिया सुळे यांची कन्या भाजपचा प्रचार करणार का, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. तर निमित्त आहे महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026. आज या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपनं आपल्या 11 उमेदवारांची सुद्धा यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्वात मोठं सरप्राईज भाजपनं दिलं आहे ते म्हणजे नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि भाजपचे सहकोषाध्यक्ष अरुण लखानी यांचं नाव. भाजपनं त्यांना चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या मतदारसंघातून रिंगणात उतरवलं आहे. विशेष म्हणजे अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह ठरला आहे. त्यामुळे लखानी हे थेट सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अरुण लखानी यांनी माध्यमांशी संवाद साधला. जेव्हा त्यांना पवार कुटुंबासोबतच्या कौटुंबिक संबंधांवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी अत्यंत चोख आणि सूचक उत्तर दिलं. लखानी म्हणाले, मी भाजपचा जुना आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी पक्षाचं काम करत आलो आहे. पवारसाहेब हे देशातील आणि राज्यातील खूप मोठं नाव आहे. ते एक मोठं राजकीय कुटुंब आहे, पण त्या व्यतिरिक्त आमचे केवळ कौटुंबिक संबंध आहेत, त्यात कोणतेही राजकारण नाही. एवढंच नाही तर शरद पवार गटाकडून निवडणुकीत मदत मिळणार का असा सुद्धा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावरही त्यांनी मला माहीत नाही, पण पक्षानं दिलेल्या संधीचं मी सोनं करीन असं स्पष्ट केलं. आता सगळ्यांना उत्सुकता होती ती सुप्रिया सुळेंची मुलगी आणि अरुण लखानी यांची होणारी सून रेवती सुळे या आपल्या सासऱ्यांच्या प्रचाराला येणार का हा सवाल सातत्यानं विचारला जातोय. यावर अरुण लखानी यांनी अत्यंत परिपक्व भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, माझी होणारी सून रेवती सुळे प्रचारासाठी येणार नाही, कारण त्यांचा स्वतःचा महाविकास आघाडीचा उमेदवार या निवडणुकीत उभा आहे. आम्ही कौटुंबिक आणि राजकीय गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत. आता जाणून घेऊयात कोण आहेत अरुण लखानी. लखानी कुटुंब मूळचं विदर्भातील मलकापूर येथील आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांचं कुटुंब व्यवसाय निमित्त नागपुरात स्थायिक झाले होते. लखानी यांनी विश्वराज इन्फ्रा या कंपनीच्या माध्यमातून रस्ते निर्मितीचंही काम केलं आहे. नागपूर अमरावती रोडवरील तिवसा शहराच्या जवळ 4 लेन रस्त्याची बांधणी त्यांनी केली. त्या काळी तो विदर्भातील पहिला 4 लेन रस्ता मानला गेला. त्याशिवाय चंद्रपूर राजुरा रोडची निर्मिती ही त्यांच्या विश्वराज इन्फ्रा कंपनीनं केली आहे. लखानी हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्वासू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे निकटवर्तीय मानले जातात. नागपूर महानगरपालिका हद्दीत पाणी पुरवठा कामाचे खाजगीकरण करताना फ्रान्स ज्या वेलोइया कंपनीला काम मिळालं होतं, त्यावेळी वेओलिया कंपनीसोबत भारतीय कंपनी म्हणून अरुण लखानी यांच्या विश्वराज इन्फ्राचं सामंजस्य करार होऊन ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स ही संयुक्त कंपनी स्थापन झाली होती. गेली अनेक वर्षे हीच कंपनी नागपूर महापालिका हद्दीत पाणी पुरवठ्याचं काम करते. मात्र कोविडच्या काळात अरुण लखानी OCW मधून बाहेर पडले असून आता OCWची मालकी पूर्णपणे वेओलिया कंपनीकडे आहे. अरुण लखानी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राहिले असून इंडियन बॅडमिंटन असोसिएशनमध्येही पदाधिकारी राहिले आहेत. तर भाजप नेत्यांच्या अत्यंत निकटवर्ती असल्याने एकेकाळी अरुण लखानी यांचं नाव आधी विधान परिषद सदस्य म्हणून नंतर राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून चर्चेत होतं. मात्र अद्याप अरुण लखानी यांची वर्णी विधान परिषद किंवा राज्यसभेवर लागू शकली नाही.
अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानी यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांच्या मुलीचा साखरपुडा सुद्धा झाला आहे. त्यामुळे आता त्यांचं लवकरच लग्न होणार आहे. त्यामुळे एकीकडे भाजपनं खेळलेली खेळी आता यावरती राष्ट्रवादी काँग्रेस कशा प्रकारे मात करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. एकूण 17 जागांपैकी भाजप 11 जागांवर, शिवसेना 4 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस अवघ्या 2 जागांवरती निवडणूक लढवत आहे. याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्राजक्ता तनपुरे यांनाही अहिल्यानगरमधून भाजपनं तिकीट दिलं आहे. तर राजकारण आपल्या जागी आणि नातेसंबंध आपल्या जागी हाच संदेश या घडामोडीतून मिळतोय. पण एका बाजूला भाजप विरुद्ध पवार कुटुंब असा टोकाचा संघर्ष असताना सुप्रिया सुळेंच्या व्याहींना भाजपनं दिलेलं हे तिकीट चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली मतदारसंघात काय चमत्कार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 18 जूनला मतदान होणार असून आता 22 जूनला याचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण सर्वाधिक मतदान मिळवून बाजी मारतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.